ही आशीची कहाणी आहे. आशीच्या जन्मानंतरच काही काळातच तिच्या आईवडिलाचे निधन झाले. आशी बालपणी जितकी सुंदर, खेडकर आणि हुशार होती, तरुणपणीही ती अशीच होती. खरं तर आशी आणि तिची मैत्रीण हिनाच्या आईवडिलासोबतच वाढली होती. पण आशीला तिच्या आयुष्यात पोकळी आल्यासारखं वाटत होतं. कदाचित आपल्या पालकांकडून किंवा आपल्या मित्रांकडून सहानुभूतीची कमतरता असेल, परंतु वेळ त्याच्या पंखावर उडत राहिला आणि आता छोटी आशी मोठी होऊ लागली होती. आता आशीला तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या समजू लागल्या होत्या. त्यामुळे कॉलेजसोबतच तिने नर्सिंग स्कूलमध्येही प्रवेश घेतला. आता तिच्या मनात वेगळंच काहीतरी हवं होतं. इथे त्याच्या स्वप्न साथ देणारा सापडला होता. आर्याने कॉलेजच्या वार्षिक मेजवानीत आर्याने आशीला प्रपोज केलं, पण आशी काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी उत्तराची वाट बघत खिडक्यामधून डोकावू लागला. आशी आज हिनाविना कॉलेजला आली. कदाचित आज तिलाही ती सहानुभूती आणि ते प्रेम सापडले असेल. आर्या कॅन्टीनमध्ये एकटे पाहून आशीने त्याला कॉफीसाठी बोलवले. आर्याने तिला जाब विचारला. आशी हसली आणि हळूहळू नातं घट्ट गेलं. एके दिवशी कॉलेजच्या कॅम्पससाठी हिल स्टेशनला गेलो होतो. लोक संध्याकाळी त्यांच्या साथीदारासह बाहेर गेले, पण आर्याला वाटत उशीर झाला आणि आशी इथे एकटी पडली. तिची मैत्रीण हिनाही तिला मित्र अरुणासोबत जेवायला गेली होती. अचानक भयानक रात्र आशीच्या छावणीला व्यापू लागली आणि जी भीती वाटत होती तेच घडले. आशी उद्ध्वस्त झाली होती. कॉलेजच्या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या नराधमाचा शोध घेतला, पण सर्व अपयशी ठरले. आर्याला हे कळताच तो लगेच आशीजवळ पोहोचला. दुसरीकडे आशीला उपचार मिळाले आणि उपचार सुरू होतं. बरं, त्यावेळी आशीची सगळी जबाबदारी आर्याने घेतली होती. त्या अपघातामुळे आशीचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून गेले. तरीही आर्याने आशीला पुन्हा जगायला शिकवले. आशी कशी तरी जगण्याचा प्रयत्न करू लागली आणि आर्यावर आणखीनच प्रेम करू लागली. पण हे आर्याचे प्रेम नसून सहानुभूती आहे हे आशीला माहीत नव्हते. त्याने लग्नाचा प्रस्ताव नकारला तेव्हा तिला कळाले. कालची मजा, छंद, आयुष्य भरलेल्या आशीला असं वाटलं जणू जीवनदान देऊन मृत्यूला कंटाळण्याचा आदेशच कुणीतरी दिला आहे. आशी कोमात गेली. या घटनेनंतर ती कोमातून बाहेर आल्यावर तिचे मन शरीर सोडून गेले होते. आता आशी फक्त निर्जीव शरीरासारखे तिथे पडून आहे. आज या घटनेला 13 वर्षानंतर हिनाचा पती अर्णव याने हिनाच्या वतीने राष्ट्रपतीकडे आशीच्या मृत्यूची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली आहे.